We want justice. 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 नाशिक त्र्यंबक रोडवरील मैरवणी येथे असलेले संदीप युनिव्हर्सिटी येथे MS फॉरेन्सिक सायन्स या पदवीत शिकणारा पूर्णा वाराणसी या 21 वर्ष विद्यार्थ्याचा अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना दिनांक 15 मार्च 2024 रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास युनिव्हर्सिटीच्या मुख्य गेट समोर घडली आहे. हा विद्यार्थी गेट पास घेऊन समोर असलेल्या ग्रॅज्युएटी हॉलमध्ये काहीतरी खरेदी करण्यासाठी गेला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे आणि त्याच दरम्यान नाशिकहून त्र्यंबकच्या दिशेने येणाऱ्या भरधाव वाहनाने या विद्यार्थ्याला उडवल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान या भीषण अपघातानंतर संदीप युनिव्हर्सिटी येथे उपलब्ध असलेले अँब्युलन्स नादुरुस्त असल्या कारणाने त्यामध्ये सुमारे पाऊण तासाचा वेळ गेल्यामुळे विद्यार्थ्याला उपचारासाठी तात्काळ घेऊन जाण्यात उशीर झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. हा विद्यार्थी तेलंगणा राज्यातील असल्याचा निर्वाळा करण्यात आला आहे. तसेच संदीप युनिव्हर्सिटी येथे शिकणाऱ्या सुमारे 400 विद्यार्थ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ युनिव्हर्सिटी प्रशासनाविरुद्ध ठिय्या आंदोलन केले आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर.